नमस्कार, स्वागत। पुढे एक बातमी पाहूयात। पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरचा जायंट मीटर वेव्ह टेलिस्कोपवर काय परिणाम होईल हे तपासणीसाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना या संदर्भातले आदेश दिले आहेत। अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेमध्ये उच्चस्तरीय तज्ञ समिती, रेल्वे बोर्डाचे पायाभूत सुविधा सदस्य विवेक गुप्ता तसेच पुणे आणि नाशिक विभागीय आयुक्त हे या समितीचे सदस्य आहेत। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून। तुषार, नेमके काय आदेश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल काकोडकर यांची समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। या समितीला 60 दिवसांमध्ये अहवाल देण्यास सांगितलेला आहे। आपण पाहिलं असेल तर अनिल काकोडकर हे माजी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत। त्यांना वेगळा अनुभव देखील आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेमध्ये आपल्याला प्रामुख्याने पुणे असेल, नाशिक असेल या संदर्भातले विभागीय आयुक्त या समितीमध्ये असणार आहेत। समिती या संदर्भात तज्ञांसोबत अभ्यास करणार आहे आणि रिपोर्ट पुढच्या 60 दिवसांमध्ये म्हणजे अवघ्या 2 महिन्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे। हा रिपोर्ट सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला अंतिम निर्णय घेताना पाहायला मिळणार आहेत। हो, नक्कीच। धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी बघूया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इथेनॉल मिश्रित इंधन म्हणजेच E20 याबाबत वादाशी जोडणारा एक कथित आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि AI निर्मित मजकूर हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं निर्देश दिलेत। संबंधित मजकूर अपलोड करणाऱ्या युजर्सलाही डेटा सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याबद्दल न्यायालयाकडून चिंताही व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे लोकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे।